गोगवे तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर हे माझं गाव. या गावातील शहीद जवान सावंत बाळकू माने यांच्या आईची मुलाखत घेण्याचा योग आला आणि हे मी माझं परमभाग्य समजते. या जवानांचं गाव हे माझं गाव, यामुळं या गोष्टीचा मला फार अभिमान आहे. त्यांच्या आईची मुलाखत घेण्यापूर्वी मी त्यांना विचारलं तर त्या म्हणाल्या, मला फारसं काय बोलता येत नाही, साधे साधे प्रश्न विचारा. तर म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जसं आवडेल तसं आपण सोपे प्रश्न विचारू. आणि या देशाकरता शहीद झालेल्या या जवानांना मी सॅल्यूट करते. शहीद सावंत बाळकू माने आणि यांच्या घरी मी आले आणि यांच्या आईची आज आपण मुलाखत घेत आहोत. तर या माऊलीला भेटण्याचा योग आला, जिचे वडील, पती, 2 मुलं, पुतणे आणि जावईसुद्धा या देशाच्या सेवेत आहेत. अशा या थोर आईची मुलाखत घेणं हे माझं मी परमभाग्य समजते. आणि या सावंत माने यांना मी विनम्र अभिवादन करून माझ्या मुलाखतीला सुरुवात करत आहे. नमस्कार, माझ्या अंतरंग या चॅनेलकरता मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज मी एका वेगळ्या आईला भेटण्याकरता तुमच्या सोबत येत आहे. तर चला तर आपण थेट जास्त न बोलता त्या आईशीच बोलूया. बोला. नमस्कार, तुमचं नाव सांगा. शोभा बाळकू माने, हां. गाव गोगवे, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. जिल्हा कोल्हापूर. तुमचं नाव सांगितलं तुम्ही आता. तर तुमच्याकडं मी आज मुलाखती, तर तुम्ही एक थोर आई आहात, म्हणजे सर्वसामान्य आयांपेक्षा एक वेगळी आई आहात, म्हणून मी तुमची मुलाखत घ्यायला आले. तर जरासं मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की आज तुमच्या घरात जवळजवळ सगळं, तुमची मुलं, तुमचे मिस्टर, तुमचे वडील पण मिलिटरीत होते, परंतु तुमच्या 2 मुलांपैकी एक मुलगा, त्याचं नाव तुम्हीच सांगा आता. माझ्या मुलग्याचं नाव सावंत. मोठ्यानं बोला की. मुलग्याचं नाव सावंत बाळकू माने. बर. मग आता दुसऱ्या मुलग्याचं नाव सागर बाळकू माने. पण आता छोटा मुलगा सावंत. हा, सावंत नाही बलिदान दिलं, म्हणजे सावंत शहीद झालाय. तर आपला मुलगा या देशाकरता शहीद झाला आणि जेव्हा ही गोष्ट तुम्हाला समजली तेव्हा तुम्हाला म्हणजे काय होत्या नक्की आई म्हणून तुम्हाला नक्की त्यावेळी काय वाटत होतं? त्यावेळी म्हणजे जसं हे झालं त्या दिवशी काय आम्हाला ते माहिती सांगितलं नव्हतं. बर. आम्ही घरी, माझं मिस्टर आणि मी, आम्ही दोघंच होतो. बर. मोठा मुलगा सर्व्हिसलाच तिकडे होता, आसाममध्ये. आणि आम्ही दोघंच घरात होतो. मग आम्हाला कोणी आमच्या गावच्या माणसांनी सांगितलं नव्हतं. बरोबर. मग त्याच्यानंतर माझ्या मालकाला बाहेर घेऊन दुसऱ्या दिवशी त्यांनी म्हणजे सांगितलं की असं असं मुलग्याचं तुमच्या हे शहीद झाला. हा. मग मुलगा तुमचा आता म्हणजे मिलिटरीत शहीद झाल्यानंतर किती वर्षापूर्वी सेवेत हजर झालते बाबा, एवढ्या वर्षी सेवा करून? 5वं वर्ष चालू होतं. बरं. लग्न झालं का? नाही. लग्न व्हायच्या अगोदरच. बरं. खरं म्हणजे ग्रेट आई आहात, म्हणजे महान आई आहात. आता तुम्हाला त्या गोष्टीची कितपत जाणीव आहे, कसं आहे, म्हणजे महानतेची बरं का. परंतु आमच्या नजरेत, समाजाच्या नजरेत, देशाच्या नजरेत तुम्ही एक महान आई आहात. तर जेव्हा पहिल्यांदा तुमच्या मुलाला आता घरी आणलं, म्हणजे शहीद झाल्यानंतर, किंवा तिथं तुम्हाला जी बातमी कळाली की बाबा आपला मुलगा या देशासाठी शहीद झालाय, त्यावेळी तुम्हाला म्हणजे तुमच्या अशा भावना कशा होत्या की बाबा आई म्हणून काय एक मुलगा शहीद झालाय म्हणून? ह्या 2 गोष्टीपैकी तुम्हाला म्हणजे नक्की तुमच्या मनात त्यावेळी काय भावना होत्या, तेवढ्या फक्त सांगा. तुम्हाला सांगितलं असणार ना बाबा तुमचा मुलगा शहीद झालाय? मला म्हणजे असं सांगितलं की म्हणजे असं एकदम शहीद झालेत असं काय सांगितलं नाही. मला फक्त आधी मिस्टरांनी मला सांगितलं आदल्या दिवशी की आपल्या सोन्याला गोळी लागली आहे, तर पायाला गोळी लागली आहे आणि तो चांगला आहे, तो बोलतोय, तेव्हा तू काय काळजी करू नकोस, आपण सकाळी पुण्याला जायचं आहे, आपण तिथं त्याला दवाखान्यात चांगले ॲडमिट करायचा आणि तिथं आपण जायचं, तुला आम्ही तिथं ठेवून येतो, खरं तू काय रडू नकोस.
असं सगळं सांगितलं. मग मला खरं वाटलं मिस्टरांचं की गोळी लागली असेल. बरोबर. आता असं म्हणजे माझं मिस्टर पण त्यातच असल्यामुळं मला ते सगळं माहिती होतं मिलिटरीचं. मग त्याच्यामुळं मी ते सगळं म्हणजे मनात माझ्या मी सगळं सहन केलं की बाबा कुठेतरी काहीतरी हालचाल झाली असेल, त्यात कुठेतरी गोळी लागली असेल असं मी मनाला हे केलं, म्हणजे कठीण केलं मन. आणि परत मग दुसऱ्या दिवशी सकाळी मग ती जसा माझा मोठा मुलगा घरी आला तेव्हा मला सगळं माहिती पडलं की हे असं झालं म्हणून. बर. आणि इथं आता आपल्या म्हणजे त्यांची जेव्हा इथं एवढी भव्य मिरवणूक जमली, म्हणजे असे पंचक्रोशीतच काय अगदी लांब लांब दूरवरून लोक अंत्यदर्शनासाठी आले. जेव्हा आपल्या लेकराला एखादी आई या अवस्थेत जाताना तो मुलगा हसत खेळत सगळ्यांचा निरोप घेऊन जातो आणि देशासाठी शहीद होऊन येतो, तेव्हा तुम्हाला अभिमान पण वाटतो त्या गोष्टीचा. बरोबर. त्या गोष्टीचा मला अभिमान पण आहे, कारण माझं वडील मिलिटरीमध्ये होतं, परत माझं भाऊ मिलिटरीमध्ये आहे, दुसरं मिस्टर पण मिलिटरीमध्ये लग्न झाल्यावर, आणि त्याच्यानंतर ही माझी दोन्ही मुलं पण मिलिटरीमध्ये गेले. तर त्याच्यामुळं मिलिटरीचा एक म्हणजे आम्हाला अभिमान होता, आपल्या देशासाठी आमची माणसं आहेत बाहेर म्हणून. किती छान. असा एक मला अभिमान होता. आणि ह्या पाहिजे मिलिटरीमध्ये आमचं कोण ना कोणतरी देशाच्या सेवेसाठी पाहिजे, तर सगळीच आमची देशाच्या सेवेसाठी माणसं. किती छान. म्हणजे तुमचं नशीब किती मोठं आहे. हे आमचे मुलगा असा देशासाठी शहीद होईल असं आमच्या मनाला कधी म्हणजे अशी भीती कधी वाटलीच नाही, आणि आमच्या कधी असं लक्षात आलंच नाही. आणि मग त्यामुळं आमच्या अशी भीतीचं काय आम्हाला हेच नव्हतं. तरी सुद्धा मोठा मुलगा भरती झाल्यावर मी ह्या सावंतला म्हणत होतो की तू बाळा मी पोलीसमध्ये जा, तर तो सुद्धा म्हटला की नाही मी आई गेलो तर मी फौजमध्येच जाणार, मी देशाची सेवा करणार, पोलिसाची नोकरी नाही करणार. म्हणजे तुमचं भाग्य किती मोठं आहे बघा, अशी मुलं तुमच्या असा तो म्हणला आणि तो पण भरती झाला बघा. त्यामुळं मला सुद्धा अभिमान आहे माझ्या मुलग्याचा. एका बाजूनं माझा मुलगा असल्यामुळं मला दुःख सुद्धा आहे. बरोबर. की आज किती केलं तरी माझा मुलगा होता, त्याचं लग्न झालं नव्हतं, काही नव्हतं. पण दुसऱ्या बाजूनं मला असं वाटतं की त्या गोष्टीचा मला अभिमान आहे की देशासाठी आज माझ्या त्या मुलग्यानं आपला प्राण दिला. बरोबर. म्हणजे त्यानं काय असं गलत केलं नाही, गलत देशासाठी आपल्या तो शहीद झाला, त्याच्यासाठी मला लय अभिमान आहे. आणि माझ्या मुलग्याचा मला मोठा हे आहे. तुम्ही काय जास्त शाळा शिकलेली नाही किंवा अगदी तुम्हाला नाही, परंतु तुम्ही जे बोलताय त्याच्यावरून मला तुमच्या भावना समजू शकतात. जेव्हा मी पहिल्यांदा तुम्हाला मी शहीद जेव्हा आपले सावंत माने झाले आणि त्यांची जे मिरवणूक काढली मला असं अंगावर काटा आला. जेव्हा तिथं तुमच्या हातात तिरंगा मी बघितला, घडी तिरंग्याची, बरोबर आहे ना, तेव्हा त्यावेळी मी बघितलं की तुमच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तुमच्या चेहऱ्यावर एक अभिमान होता. तुम्हाला त्या गोष्टीचा खरोखर एक देशाच्या झेंड्यात काय ताकद असू शकते. बरोबर. कारण मी पण एका मिलिटरीमॅनची मुलगी आहे, ते सगळं मी पण जवळनं बघितलंय. आणि इतकी लोक होती, इतकी मोठी सलामी तिथं देण्याचा कार्यक्रम होता. जेव्हा तुमच्या हातात झेंडा दिला तेव्हा मी बघितलं तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते आणि तुमच्या मनात एक देशाचा अभिमान जागृत झाला होता. तर आज एक आई म्हणून तुम्हाला मुलाची आठवण येणं ही साहजिक गोष्ट आहे. तर आता तुमच्या मुलाचे निरनिराळे स्मारक असतील या गावात, आपल्या गोगव्यात. आम्हाला पण अभिमान, आमच्या गावचा एक मुलगा शहीद झाला या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे. आम्ही जिथं जाईल तिथं लोक आम्हाला विचारतात की तुमचं ते गोगवं कुठलं, तर सावंत मानेचं काय, म्हणजे ही एक. तर आता तुम्हाला या क्षणाला काय तुमचं मत काय पण सांगा, तुम्हाला कसं आता ह्या क्षणाला. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे आज अभिमान आहे आम्हाला आमच्या मुलग्यासाठी. आज कुठेही बाहेर माणसं आमचं अभिमान आम्हाला म्हणजे आदर करतात आमचा, तर आमच्या मुलग्यामुळं करतात. त्याच्यामुळं आमचं एकदम मान त्यानं उंचावली, आपल्या देशाची पण उंचवली आणि आमची आई वडिलांची सुद्धा त्यानं मान एकदम उंच करून ठेवली. आणि प्रत्येक गोष्टी कुठं आम्हाला त्यानं सन्मान दिला, आदर दिला. बरोबर आहे. हे फक्त एक देशाचा सेवा करणारा एक जवानच करू शकतो. आणि त्याच्यामुळं
माझ्या पोटचा मुलगा जरी असला तरी मला त्याचा मोठा अभिमान आहे की माझा मुलगा जर ह्या वयात असा शहीद झाला देशासाठी, ह्याचा मला मोठा अभिमान आहे मनापासून. हां हां. मग आता मला सांगा, एखादी त्याची आठवण सांगा सावंतची छोटीशी. छोटीशी आठवण म्हणजे काय, आता घरी यायचं असलं सुट्टीला, असा तो आपला शांत असायचा, काय आता ज्यादा बोलणं, शांत शांत जा बोलावं हे करावं असं काय नाही. किंवा तू बाळा कधी येणार, काय येणार असं विचारलं तर मग मी येणार, मला लगेच सुट्टी मिळत नाही आणि मी जेव्हा सुट्टी मिळाली की तुला फोन करेन की हां मी आता सुट्टीवर निघालोय म्हणून. हां मला सारखी सारखी सुट्टी नाही मिळत, त्यामुळं मी सांगू शकत नाही की मी अमक्याच टायमाला येईल. आणि ज्या टायमाला हे झालं त्या टायमाला एक 4 दिवसावर राहिले होतं की तू येणार होता असं. ते पण आम्हाला तारीख कळलं, हां सुट्टीला येणार होता तो. ते पण आम्हाला तारीख कळवली नव्हती की आम्ही 1 तारखेचं रेझोल्युशन केले. की ज्या टायमाला तो शहीद झाला ते माणसं इथं आली तेव्हा आम्हाला माहिती पडलं की 1 तारखेचं त्याचं रेझोल्युशन होतं. पण त्यानं मला सांगितलं नव्हतं की तो काय म्हणे जर का सुट्टी कॅन्सल झाली तर मग मी तिकडं वाट बघील असं. त्यामुळे 1 तारखेला येणार हे सांगितलं नव्हतं, तोपर्यंत हे झालं असं. आणि नंतर आम्हाला कळालं की 1 तारखेला सावंत घरी येणार होता, सुट्टीला इकडे बसणार होता आणि मला बोलला होता की मम्मी मी गाडीत बसली की तुला फोन करेन की मी सुट्टीला आलोय म्हणून, निघालो इथनं म्हणून. म्हणजे बघा तुमचं दुःख किती मोठं आहे. आई म्हणून पण दुःख तर आमचं मोठं आहेच आमच्या मुलासाठी, पण आमचं त्याला एवढा मोठा हे केला, त्यानं अभिमान दिला आम्हाला की हे गोगवं गाव कुठं आहे किंवा गोगव्या गावातलं सावंत मानेचं घर कुठलं. बरोबर बरोबर बरोबर. असा आम्हाला त्यानं मोठा अभिमान दिला आम्हाला सगळ्यांनी. एवढा मोठा सन्मान देऊन गेला तो आम्हाला. बरं आता तुम्ही त्याच्यामुळं आमचं सगळीकडे हे कोण छाती अभिमानानं आमची भरून येते. जर आम्हाला कुठं बोलवलं तर तिथं अभिमानानं आम्हाला एकदम ऊर आमचं भरून येतात आणि आमच्या मुलाबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. एक आईच्या नात्यानं मी तुमचे दुःख समजू शकते. देशासाठी बलिदान गेल्यानंतर आई या नात्यानं अंतःकरणात दुःख हे असणारच, आठवणी असणारच. मग आता जी मुलं आहेत आता अलीकडे नवीन तुमच्या धीरांची वगैरे मुलं पण मिळतील. आता माझ्या धीरांची मुलं माझ्या सावंतचं झाल्यानंतर माझं 3 पुतणे भरती झालेत. बापरे. 3 जण भरती झालेत. बघा मग त्याने असं मागं हटले नाहीत की दादाचं असं झालंय तर आम्ही कशाला त्यात जायचं आणि ती आपण भीती हे करावी, आपण त्यातनं आपल्याला जायला असं म्हणली नाहीत. ती म्हणलीत की असं नशीब हे मरण नशीबवालेलं येतं, मग तिथं मेलं तर काय होतंय, हिथं मरण्यापेक्षा आपल्या देशासाठी मेलं तर काय होतंय. बरोबर. असं म्हणून आमची मुलं तिन्हीच्या तिन्ही भरती झालीत नवीन. बघा तुमचे एक पूर्ण घरानंच आता ते पूर्ण घरानं आमचं सगळं मिलिटरीमध्ये आहे. मला की नाही तुमचे घेण्यामागचा माझा उद्देश हा होता की बाबा माझं गाव हे गोगवे गाव आपलं आणि इथं इतकं सन्मान, खरोखर तुमचं घरानंच एक सन्मानाला पात्र आहे असं मी म्हणेन. मी जरासं इथं खालीच बसते कारण तुमच्या घरातली मुलं देशासाठी म्हणजे शहीद तर एक झालाच, परंतु एवढं होऊन सुद्धा न भिता या देश कार्याला त्यांनी वाहून घेतले. त्यामुळं तुमच्याविषयी गावात प्रत्येकाला अभिमान असणं ही सार्थ गोष्ट आहे आणि मला देखील या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. आई म्हणून त्यांची मुलाखत घ्यायची माझी फार दिवसापासून इच्छा होती, परंतु त्यांच्या आणि माझी वेळ जमत नव्हती. आज तो योग आला आणि ही मुलाखत तुम्ही सर्वांनी बघा आणि तुमच्या काही भावना असतील, तुमचे काही अभिव्यक्ती असतील, तुमचे काही कमेंट्स असतील तर या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि मी यांना जय हिंद म्हणते कारण तुम्ही एक ग्रेट आई आहात आणि नमस्कार करते यांच्या त्यागाला, बलिदानाला आणि या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद.